अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप समाधानाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आहे 21 सप्टेंबर 2024, वार शनिवार, आणि आजच्या या दिवशी आलेले आहे पितृपक्षामधील संकष्टी चतुर्थी. आपल्या हिंदू धर्मामध्ये चतुर्थीला खूप महत्त्व दिलं जातं. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे. प्रत्येक महिन्यामध्ये बघा 2 चतुर्थी येत असतात. एक कृष्ण पक्षातील चतुर्थी येत असते, तिला संकष्टी चतुर्थी म्हणतो, आणि शुक्ल पक्षात येते तिला आपण विनायकी चतुर्थी असं म्हणत असतो. सध्या अश्विन महिना सुरू झालेला आहे आणि अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी म्हणजेच संकष्टी चतुर्थी ही पितृपक्षामध्ये येते. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची उपासना केल्याने सर्व दुःख, वेदना, आर्थिक संकटे दूर होत असतात. तसेच बघा, ही चतुर्थी जी आहे तर ती पितृपक्षामध्ये येत असते, म्हणून गणपती बाप्पांसोबतच आपल्याला आपल्या पूर्वजांचे सुद्धा कृपाशीर्वाद प्राप्त होतील. या पितृपक्षामधील संकष्टी चतुर्थीला अनेक शुभयोग तयार होत आहेत, ज्यामुळे श्री गणेशाची उपासना केल्याने अनेक पटींनी फळ प्राप्त होईल. पितृपक्षामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग तयार होत आहे. याशिवाय शिववास योगही तयार होत आहे, आणि या योगामध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर नक्कीच त्या उपायांच्या कृपेने आणि बाप्पांच्या कृपेने आपल्या उपायांना शीघ्र फळ प्राप्त होईल. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे. प्रत्येक आईने आज पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्या मुलांवरून ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे. बघा, ही जी वस्तू आहे ही वस्तू उतरवून टाकल्याने तुमच्या मुलांचे सर्व नजरदोष, अडचणी, विघ्न बाप्पा जे आहेत ना तर ते दूर करतील. तुमच्या मुलांची अभ्यासामध्ये, नोकरीमध्ये भरभरून प्रगती होईल. सर्व इच्छा पूर्ण होतील. असा हा अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ समजून जाईल. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गम गणपते नमः लिहायला विसरू नका. बघा, आज मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे तर हा उपाय प्रत्येक आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी करायचा आहे. हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी हा जो उपाय आहे तो तुम्हाला करायचा आहे. जर बघा तुमची मुलं खूप हट्टी असतील, चिडचिडेपणा करत असतील, कोणाचं तुमचं सांगितलेलं ऐकत नसतील, आणि तुमच्या मुलांना बघा नजरदोष लागून, कोणाची दृष्ट वगैरे लागून ते आजारी पडत असतील, यासाठी सुद्धा तुम्ही हा जो उपाय आहे ना तो तुम्ही करू शकता. बघा, जी मुलं शिक्षण घेतात परंतु अभ्यास करूनही त्यांना यश मिळत नाही, आणि बघा ते मुलांच्या लक्षात राहत नाही शिकलेलं, अभ्यास केलेलं. बघा, मुलांना अभ्यास करावासा वाटत नाही, ते सतत कंटाळा करतात, मुलांना नजरबाधा झालेली आहे. यासाठी सुद्धा तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे. तसेच बघा, जी मुलं मोठी आहे त्यांना नोकरी मिळत नाही किंवा मनासारखा त्यांना उत्तम जोडीदार मिळत नाही, यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तो करायचा आहे. कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. विद्येचे आणि ज्ञानाचे देवता गणपती बाप्पांना मानले जाते. सर्व देवतांमध्ये आपण गणपती बाप्पा बघा हे अतिशय हुशार देवता आणि प्रिय देवता आहेत. अगदी लहान मुलांसाठी तर गणपती बाप्पा हे अतिशय प्रिय आहेत. बघा, आणि आजच्या ह्या दिवशी हे जे उपाय जर तुम्ही केले तर मग तुम्हाला भरभरून तुमच्या मुलांची प्रगती होईल. नजरदोष, बाधा वगैरे सर्व नष्ट होऊन जातील. तर बघा, या उपायासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 चिमूटभर काळे तीळ जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचे आहेत, आणि हे काळे तीळ बघा आपल्याला आपल्या मुलांवरून डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत 7 वेळा उतरवून टाकायचे आहेत. आणि हे तीळ तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहे आणि दक्षिण दिशेला तुम्हाला फेकून द्यायचे आहेत. आणि हे फेकताना मागे फिरून तुम्हाला पाहायचं नाही, आणि फेकून झाल्यानंतर सरळ तुम्हाला थेट घरी यायचं आहे. आणि एका मुलावरून उतरवलेले काळे तीळ जे आहेत ना तर ते दुसऱ्या मुलांसाठी तुम्हाला वापरायचे नाहीत. दुसऱ्या मुलांसाठी तुम्हाला दुसरे तीळ घ्यायचे आहेत. हा जो उपाय आहे तो तुम्ही आज संध्याकाळी नक्की करा. मुलांच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील, दोष दूर होतील, आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल. त्याचबरोबर पुढचा उपाय तुम्हाला जो करायचा आहे तो म्हणजे हिरव्या मुगाचा. तर हा उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी बघा, अगदी झोपण्यापूर्वी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत, आणि यानंतर तुम्हाला 108 हिरवे मूग एका हिरव्या रंगाच्या कपड्यामध्ये बसतील एवढ्या हिरव्या रंगाचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे.
आणि हा कपडा सुतीच घ्यायचा आहे. आणि बघा काय सुती कपडा यासाठी घ्यायचा आहे कारण सुती कपड्यामध्ये सकारात्मकता जी असते ना ती जास्त प्रमाणामध्ये असते. त्यामुळे तुम्हाला सुती कपडाच वापरायचा आहे. एक हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि हा कपडा आपल्याला आपल्या देवघरासमोर बाप्पांसमोर ठेवायचा आहे. आणि 108 हिरवे मूग एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायचे आहेत. देवघरामध्ये दिवा अगरबत्ती लावून घ्यायचा आहे, आसन घ्यायचं आहे आणि आसनावरती बसून तुम्हाला गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत. आणि त्या वाटीमधला एक एक मुगाचा हिरवा दाणा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुम्हाला ओम गम गणपतये नमः असं म्हणत त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती हे मूग ठेवायचे आहेत. एकदा ओम गम गणपतये म्हणून झालं की एक मुगाचा दाणा ठेवायचा आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा ओम गम गणपतये नमः म्हणत दुसरा मुगाचा दाणा तुम्हाला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावरती ठेवायचे. या पद्धतीने तुम्हाला 108 वेळा हा प्रभावी मंत्र व 108 वेळात हे जे हिरवे मूग आहेत तुम्हाला त्या कपड्याला मध्ये ठेवून गाठ बांधायची आहेत. म्हणजे तुम्हाला त्याची पोटली तयार करून घ्यायची आहे. आणि गणपती बाप्पांना तुम्हाला अगदी मनोभावे प्रार्थना करायची आहे की तुमच्या मुलांची जी काही अडचण असेल ती दूर होण्यासाठी आणि तुमच्या ज्या काही इच्छित मनोप्राप्तीसाठी आहेत, ज्या काही तुमच्या इच्छा असतील त्यासाठी तुम्हाला बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आणि त्यानंतर ती जी पोटली आहे ती उचलून ज्या ठिकाणी तुमची मुलं झोपतात त्या ठिकाणी त्या मुलांच्या उशीखाली ठेवायची आहेत. किंवा बघा मुलांची एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूजवळ तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. यानंतर दुसऱ्या दिवशी रविवार आहे बघा, त्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे. स्नान वगैरे करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. त्यानंतर 21 दुर्वांची जुडी घ्यायची आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे आणि ती पोटली तिथून तुम्हाला उचलायची आहे आणि बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्हाला ती घेऊन जायची आहे. बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर बाप्पांना तुम्हाला हळदी कुंकू दुर्वा अर्पण करायचे आहेत, फुलं अर्पण करायची आहेत आणि नैवेद्यामध्ये तुम्ही मोदक अर्पण करू शकता. आणि ही जी पोटली आहे ती पोटली तुम्ही बाप्पांच्या चरणी तुम्हाला तुमच्या मुलांच्या नावाने अर्पण करायची आहेत. मुलांच्या ज्या काही अडचणी असतील त्या तुम्हाला बाप्पांना मनोभावे सांगायचे आहेत. आणि त्यानंतर बघा मंदिरामध्ये बसूनच तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे. मुलांना वाचता लिहिता येत नसेल तर मुलांकडून तुम्हाला ते पठण करून घेता येणार नाही. त्यामुळे हे तुम्ही स्वतःसुद्धा पठण करू शकता. आणि जर तुमची मुलं लिहित वाचत असतील तर तुम्ही त्यांच्याकडून सुद्धा हे पठण केलं तरीसुद्धा चालेल. बघा तर असा हा अतिशय प्रभावी असा उपाय आहे, तो तुम्हाला आजच्या दिवशी मुलांसाठी करायचा आहे. तुमची जर 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांसाठी वेगवेगळे 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत. आणि बघा या 2 पोटल्या ज्या आहेत ना तर त्या तुम्हाला त्या मुलांसाठी तुमच्या तयार करायच्या आहेत. तसेच तुमची मुलं जर बघा बाहेरगावी शिकायला असतील तर ही जी पोटली आहे ती आपल्या मुलांच्या घरामध्ये एखादी वस्तू असेल, कपडे असतील, पुस्तकं असतील, तिथे तुम्हाला ही पोटली ठेवायची आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी पितृपक्षातील चतुर्थीच्या दिवशी तुमच्या मुलांसाठी, मुलांच्या प्रगतीसाठी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय प्रभावी असे 2 उपाय सांगितलेले आहेत आणि हे उपाय तुम्हाला आवर्जून करायचे आहेत. बघा उद्या तुम्हाला उद्या म्हणजेच रविवारच्या दिवशी हे सर्व सांगितलेले उपाय तुम्ही मंदिरामध्ये जाऊन बाप्पांच्या चरणी अर्पण करायचे आहेत. आणि आजच्या दिवशी बघा संध्याकाळी तुम्ही बाप्पांवरती अभिषेकसुद्धा करू शकता. पाण्याने अभिषेक करू शकता, पंचामृताने अभिषेक करू शकता. आणि जे अभिषेक केलेलं पाणी आहे तर ते तुम्ही मुलांना तीर्थ म्हणून सुद्धा प्राशन करायला देऊ शकता. यामुळे काय होईल की मुलांची बुद्धी जी आहे तर ती तल्लख होईल, तीक्ष्ण होईल. मग तुमची मुले जर वाचत असतील तर लिहत असतील तर ते त्यांच्या लक्षात राहील, अभ्यासामध्ये प्रगती होईल. आणि तुम्हाला त्यांच्या हातूनच 21 दुर्वा जे आहेत ते बाप्पांना अर्पण करायला लावायचे आहेत. जास्वंदीचं फूल जे आहे ते अर्पण करायला लावायचं आहे. बघा हे सर्व तुम्ही तुमच्या मुलाच्या हातून करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये जाता जाता ओम गम गणपते लिहायला विसरू नका. धन्यवाद.